Welcome student. Today we will learn about the topic solid state. या टॉपिक मधले प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. हा टॉपिक पाठीमागच्या व्हिडिओजला मध्ये संपलेला आहे. आता पहिला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पहा. ए कंपाउंड मेड ऑफ elements C and D crystallizes in face-centered cubic structure. Atoms of C are present at the corners of the cube. Atoms of D are at the centers of face of the cube. What is the formula of the compound? Problem पुन्हा एकदा वाचून पहा. A compound made of elements C and D crystallize in face-centered cube structure. Atoms of C are present at the corners of the cube. Atom of D are at the center of face of the cube. What is the formula of compound? What is the formula of compound? Solution पहा. C atoms are present at the 8 corner. The contribution of each corner atom to the unit cell is 1/8 atom. Hence, the number of C atom that belongs to the unit cell is 8 into 1/8 is equal to 1. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे पहा. त्यानंतर D atoms are present at the center of 6 face of unit cell. Each face-centered atom is shared between 2 cubes. Hence, contribution of each face-centered atom to the unit cell is 1/2 atoms. The number of D atom that belongs to unit cell is 1/2 into 6 is equal to 3. There are 1 C atom and 3 D atoms in the unit cell. Formula of the compound is CD3. आता हा फॉर्म आपण जर पाहिलं तर यामध्ये जो आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रॉब्लेममध्ये काय विचारलेलं आहे की त्यामध्ये कंपाउंड मेड ऑफ एलिमेंट C and D crystallize in face centered cubic structure. Atoms of C are present at corners of the cube. Atoms of D are at the center of face of the cube. What is the formula of the compound? आता आपण पाहिलेलं आहे पहा. आपण जर सिंपल क्यूब असेल तर त्या सिंपल क्यूबला त्याच्या ज्या 8 कॉर्नर्स आहेत त्या 8 कॉर्नरला 8 स्पेअर असतात पहा सिंपल क्यूबला. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलंय की सी जो आहे सी एलिमेंट हा कॉर्नरला आहे. सी एलिमेंट कॉर्नरला आहे म्हणजे थोडक्यात सिंपल क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये हा सी आहे. जर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर जर असेल तर त्यामध्ये युनिट सेल हे 1 असते पहा. म्हणजे त्याचा आपण थेअरीमध्ये पाहिलेलं आहे पहा. युनिट सेल 8 कॉर्नरला 8, वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4 असे 8 कॉर्नरला 8 स्पेअर असतात आणि त्याचं युनिट सेल आहे 8 into 1/8 is equal to 1. हे त्या ठिकाणी सिंपल क्यूबिकला झालं. आणि डी जो आहे डी एलिमेंट हा फेस सेंटर म्हणजे त्या बॉडीच्या सेंटरला आहे आणि बॉडीच्या सेंटरला असल्यामुळं त्याचे 6 फेसला तो हाफ त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी 1/2 into 6 is equal to 3. D हा 3 आहे आणि C हा 1 आहे आणि याच्यावरून त्याचा केमिकल फॉर्म्युला जो आहे तो CD3. ओके. आता यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जर सिंपल क्यूब असेल तर 1 युनिट असते. फेस सेंटर्ड असेल तर त्या ठिकाणी फेस
चे कॉन्ट्रीब्युशन होऊन 3 ॲटम्स डी आहेत आणि याच्यावरून टोटल फॉर्म्युला जो आहे तो टोटल फॉर्म्युला हा CD3 आहे. टोटल फॉर्म्युला हा CD3 आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आपण पाहूया. पुढचा प्रॉब्लेम, द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इज FCC. If radius of silver atom is 144.4 parts per minute, calculate age length of unit cell, volume of silver atom, the percent of the volume of a unit cell that is occupied by silver atom, the percent of empty space. प्रॉब्लेम मध्ये काय काय विचारलेलं आहे पहा. युनिट सेल आहे. द युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर इज फेस सेंटर्ड क्यूब. हे फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर आहे पहा. आणि फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर जर असेल सिल्वरचं तर त्याच्या 8 कॉर्नरला 8 स्पेअर आणि फेस, प्रत्येक फेसला एक स्पेअर त्या ठिकाणी असतो आणि त्याची रेडियस दिली. इफ रेडियस ऑफ सिल्वर ॲटम इज 144.4 parts per minute, calculate age length of unit cell, volume of silver, the percent of the volume of a unit cell that is occupied by silver atom and the percent of empty space. आता यातला पहिला पार्ट आपण पाहूया. फॉर FCC युनिट, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट, रेडियस इज इक्वल टू 0.3535. त्यानंतर R इज 144.4 PM इज इक्वल टू 144.4 इंटू 10⁻12 मीटर इज इक्वल टू सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर 10⁻10. A इज इक्वल टू R अपॉन 0.3535 is equal to 4.085 into 10⁻8 सेंटीमीटर. हे फेस सेंटर्ड युनिट सेल झालं. आता त्यानंतर एज लेंथ. आता त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिल्वर. व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम इज 4/3 पाय R क्यूब इज इक्वल टू 4/3 इंटू पायची किंमत 3.142 इंटू R क्यूब. R वरती आपण काढलेला आहे, दिलेला आहे तो 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर क्यूब. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा आन्सर जे आहे ते 1.261 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब येत आहे. इन FCC युनिट सेल देर आर 4 सिल्वर ॲटम्स. Volume occupied by 4 silver atom is 4 into 1.26 into 10⁻23 is equal to 5.044 into 10⁻23 centimeter cube. Total volume of unit cell is A cube is equal to 4.085 into 10⁻8 cube is equal to 6.817 into 10⁻23. आता त्यानंतर पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सिल्वर ॲटम्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. याचा आन्सर 5.044 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन हे 74% येते पहा. 74% आणि एम्प्टी स्पेस हे 100 - 74 इज इक्वल टू 26% येते. ठीक आहे. आता यामध्ये पहा, त्यामध्ये R ची व्हॅल्यू दिलेली आहे 1 त्या ठिकाणी आणि 1 फॉर FCC युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये एज लेंथ ऑफ युनिट सेल विचारलेलं आहे. एज लेंथ ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल हे कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं जे आन्सर जे येतं आहे हे आन्सर हे
4.085 इंटू 10⁻⁸ येते. त्यानंतर व्हॉल्यूम काढायचं फॉर्म्युला जो आहे तो थेरीमध्ये आपण पाहिलेला आहे पहा. हा जो 1/3πr³ हा थेरीमध्ये आपण पाहिलेला आहे. तो फॉर्म्युला जो आहे तो 4/3πr³ आहे आणि त्यामध्ये पायची किंमत 3.142 हे भरल्यानंतर आणि आर वरती दिलेला आहे 144.4 इंटू 10⁻⁻10 cm³. हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं जे आन्सर आहे ते 1.261 इंटू 10⁻³ cm³ एवढा आन्सर येते पहा. त्यानंतर FCC युनिट सेल. इन FCC युनिट सेल देर आर 4 सिल्वर ॲटम्स. यामध्ये 4 सिल्वर ॲटम्स आहेत. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 सिल्वर ॲटम. हा जो व्हॉल्यूम आहे हा व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेला हा 4 ॲटम्स आहेत म्हणून 4 इंटू या ठिकाणी व्हॉल्यूम एका सिल्वरचा व्हॉल्यूम इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. हा एका सिल्वरचा व्हॉल्यूम हा 1.261 इंटू 10⁻23 cm³ येतोय आणि 4 सिल्वर आहेत आणि म्हणून 4ने त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 4 इंटू 1.26 इंटू 10⁻23 cm³ हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं जे आन्सर आहे ते आन्सर 5.044 इंटू 10⁻23 cm³ येते. आणि याच्यावरून आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढायचं आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू A³ इज इक्वल टू हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी वरती आलेली आहे पहा 4.085 इंटू 10⁻⁸ cm³. हे क्यूब केल्यानंतर ते आन्सर जे आहे ते 6.817 इंटू 10⁻23 cm³ येते. त्यानंतर आता पुढे पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो पर्सेंटेज काढण्याचा फॉर्म्युला पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय सिल्वर ॲटम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय atoms in unit cell divided by total volume of unit cell into 100. Volume occupied by atoms in unit cell हा व्हॉल्यूम किती ऑक्युपाईड केलेला आहे तर या ठिकाणी 5.044 इंटू 10⁻23 एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलेला आहे आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे 6.817 इंटू 10⁻23 आहे. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या इंटू 100 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर जे येते ते आन्सर हे 74 येते म्हणजे 74% येते. हा ऑक्युपाईड पर्सेंटेज आहे 74 आणि हे जर 100 मधून मायनस केलं 74 तर त्याचा एम्प्टी स्पेस येतो. तो एम्प्टी स्पेस हा 26 आहे पहा. एम्प्टी स्पेस हा 26 आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम आपण अशा प्रकारे सोडवायचा असतो. हा प्रॉब्लेम हा सोडवायचा असतो. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूया. A compound is formed by two elements A and B. Two elements A and B. The atoms of element B forms CCP structure. The atoms of A occupy 1/3 of tetrahedral ovoids. What is the formula of the compound? What is the formula of the compound? Solution यामध्ये काय दिले पहा. The atoms of elements B form CCP structure. The number of tetrahedral ovoids generated is twice the number of B atoms. Thus, number of tetrahedral ovoids is equal to 2B. The atoms A occupies 1/3 of these tetrahedral ovoids. Hence, number of A atom is equal to B into 1/3. The ratio of A and B atoms is equal to 2/3 B raised to 1B is equal to 2/3 raised to 1 is equal to has to 3. Formula of compound is A2B3. A2B3. आता यामध्ये पहा काय दिलेलं आहे सोल्युशन मध्ये पहा. The atoms of element B form CCP structure. The number of tetrahedral ovoids generated in twice of the number of B atoms. B atoms.
म्हणजे नंबर ऑफ टेट्राहायड्रल ओवाइड्स हे 2b आहे. द ॲटम्स ए ऑक्युपाईज 1/3 ऑफ दीज टेट्राहायड्रल ओवाइड्स, म्हणून त्या ठिकाणी हेन्स अ नंबर ऑफ ए ॲटम इज 2b into 1/3. And ratio of A and B atoms is 2/3 B raised to 1B is equal to 2/3 raised to 1 is equal to 2/3. म्हणून फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज A2B3. A2B3. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहे. निओबियम फॉर्म्स BCC structure, body centered cubic structure. The density of niobium is 8.55 gram per centimeter cube and length of the unit cell age is 330.6 pm. How many atoms and unit cells are present in 0.5 gram of niobium? काय दिले पहा. Niobium forms body centered cubic structure. The density of niobium is 8.55 gram per centimeter cube and length of unit cell age is 330.6 pm. How many atoms of unit cell are present in 0.5 gram of niobium? Solution pa. Number of atoms in x gram niobium is equal to x into n upon rho into a raised cube. X is equal to 0.5 gram, n is equal to 2 for BCC structure and rho is equal to 8.55 gram per centimeter cube. म्हणजेच डेन्सिटी दिलेली आहे. A दिलेला आहे 330.6 pm is equal to 3.306 into 10 raised to minus 8 centimeter cube. Number of atoms in 0.5 gram of niobium is equal to 0.5 gram into 2 upon 8.55 gram into 3.306 into 10 raised to minus 8 cube is equal to 3.25 into 10 raised to 21. त्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल दिलेले आहेत. नंबर ऑफ युनिट सेल इज x ग्रॅम इज इक्वल टू x अपॉन रो इंटू a क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम दिलेला आहे इज इक्वल टू 0.5 gram into 2 upon 8.55 gram per centimeter cube into 3.306 into 10 raised to minus 8 centimeter cube. या हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर 1.62 into 10 raised to 2 एवढा आन्सर येते पहा. ठीक आहे. यामध्ये पहा x दिलेला आहे, n दिलेला आहे, BCC मध्ये रो डेन्सिटी दिलेली आहे, त्यानंतर ए दिलेला आहे, एचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे आणि याच्यावर नंबर ऑफ ॲटम्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नंबर ऑफ ॲटम्स इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम हे 3.25 into 10 raised to 21 एवढं येतं आहे आणि याच्यावरनं परत नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम हे काढायचं आहे इज इक्वल टू एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यामध्ये ह्या व्हॅल्यू भरून हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचं जे आन्सर येते ते आन्सर 1.62 into 10 raised to 2 एवढं आन्सर येते पहा. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा एक प्रॉब्लेम पाहूया, शेवटचा प्रॉब्लेम. ए कंपाउंड फॉर्म्स HCP structure. What is the number of octahedral ovoids, tetrahedral ovoids, total ovoids from in 0.4 mole of it? Fast solution. Number of atoms of 0.4 mole is equal to 0.4 into Na is equal to 0.4 into 6.0222 into 10 raised to 23 is equal to 0.4098 into 10 raised to 23. त्यानंतर नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हाइड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू 2.4098 into 10 raised to 3. Number of tetrahedral ovoids is equal to into number of atoms is equal to, याचा आन्सर
4.818 इंटू 10⁻³ येते आणि टोटल नंबर ऑफ ओव्हॉइड्स इज 7.227 इंटू 10⁻23. यामध्ये पहा जो हेक्झागोनल क्युबिक स्ट्रक्चर दिलेला आहे त्या हेक्झागोनल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये त्यामध्ये व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स विचारलेला आहे, टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स विचारलेला आहे आणि टोटल ओव्हॉइड्स फ्रॉम इन 0.4 मोल ऑफ इट हे विचारलेलं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना नंबर ऑफ ॲटम्स इन 0.4 मोल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी 0.4 मोल इंटू एनी म्हणजे अवगॅड्रोज नंबर, याने अवगॅड्रोज नंबरने त्याला मल्टिप्लाय केलं की ते आन्सर येते 2.4098 इंटू 10⁻23. ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स, नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स. हे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल ओव्हॉइड्स आणि नंबर ऑफ ॲटम्स हे इक्वल आहेत आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ते 2.4098 इंटू 10⁻23 येते. त्यानंतर नंबर ऑफ टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स जे आहेत, नंबर ऑफ टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स इज इक्वल 2 इंटू नंबर ऑफ ॲटम्स त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं की येणार आन्सर जे आहे ते टेट्राहेड्रल ओव्हॉइड्स एवढा आन्सर येते आणि त्याचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते आन्सर जे आहे ते 4.818 इंटू 10⁻23 येते आणि ह्या दोन्हीची बेरीज जर केली तर ते बेरीज हे 7.227 इंटू 10⁻23 म्हणजे टोटल नंबर ऑफ ओव्हॉइड्स एवढं त्याचा आन्सर येते. ओके, धन्यवाद.